मीरा रोड मध्ये झालेला हल्ला हा दहशतवादी हल्ला होता हे स्पष्ट झालंय। आरोपी जैब जुबेर अन्सारीनं ड्रोन उल्फ अटॅक करून दोघांना जखमी केलं। आरोपीनं धर्म विचारून सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला केला। आरोपी जैबची इसिस सोबतची लिंक समोर आली आहे, त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर बनलं। आरोपी जैब जुबेर अन्सारीने लोन उल्फ अटॅक केल्याचा धक्कादायक खुलासा झाला। त्यामुळे एटीएस कडून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केला जातोय। मीरा रोडच्या नयानगरमध्ये दोन सुरक्षा रक्षकांना आधी त्यांचा धर्म विचारण्यात आला। आरोपी जैब जुबेर अन्सारीने सुरक्षा रक्षकांना कलमा पढायला सांगितला, मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। आरोपी त्याने केलेल्या हल्ल्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याच्याही तयारीत होता। आरोपीकडून संशयास्पद चिठ्ठीही जप्त करण्यात आली आहे। आयसिस, जिहाद, गाझा, लोन उल्फ अटॅक असे शब्द लिहिलेली चिठ्ठीही त्याच्याकडून सापडली आहे। जैब जुबेर अन्सारी हा टोकाचा धर्मांध होता। बिस्मिल्ला म्हणा, सलाम करा तरच घरात प्रवेश मिळेल असा मेसेज हाताने लिहून त्याने दारावर कागद चिटकवला होता। हे त्याचं घर आहे, इथे तो साधारणपणे वर्षापासून भाड्याने राहत होता। इथं आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। पोलिसांचं सील जे आहे तिथे लावण्यात आलेलं आहे, आत्म्या देखील लावलं आहे। पण आमची नजर पडली ती म्हणजे ही पिवळ्या रंगाची चिठ्ठी इथं लावलेली आहे। मुळात इथं उर्दूमध्ये सगळं जे लिहिलेलं आहे ते प्रत्येक धर्मामध्ये देवाच्या बाबतीमध्ये लिहिलं जातं आणि ते कसं आपला देव श्रेष्ठ आहे या बाबतीत लिहिलं जातं। पण मुळात ही चिठ्ठी जी लिहिलेली आहे त्या चिठ्ठीवरून एक स्पष्ट होतं की जर तुम्हाला या घरामध्ये प्रवेश करायचा असेल तर एक प्रार्थना बोलली पाहिजे, तुम्हाला ही गोष्ट जी आहे ती गोष्ट मांडली पाहिजे आणि ते तुम्ही जर म्हटलात तरच तुम्हाला आमच्या घरात प्रवेश दिला जाईल, अशा पद्धतीनं ही चिठ्ठी लिहिली आहे। आणि यावरून देखील हा सगळा प्रकार जो आहे तो देखील तपासामध्ये समोर आहे। तपासासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे असं एटीएसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। दहशतवादी हल्ल्याचा लोन वुल्फ पॅटर्न जाणून घेऊया। एक व्यक्ती टीम शिवाय हल्ल्याची योजना आखतो। तो कोणत्याही दहशतवाद्यांच्या संपर्कात नसतो। हल्ल्यासाठी तो एकटाच शस्त्र मिळवतो। हल्ल्यापूर्वी गुपचूप एकटाच रेकी करतो। संधी साधून तो दहशतवादी हल्ला करतो। एकटा असल्यामुळे तपास यंत्रणांना चकवा दिला जातो। तपास यंत्रणांना हल्ल्याचा सुगावा लागत नाही। दरम्यान आरोपी जैब जुबेर अन्सारीला मोठी रक्कमही मिळाल्याची माहिती समोर आली। ही रक्कम नेमकी कशासाठी होती याचा तपास एटीएस कडनं सुरू आहे। तर धर्मांध असलेला आरोपी जैब जुबेर अन्सारी शेजाऱ्यांसोबत संवाद साधत नव्हता ही माहिती देखील समोर आली आहे। आप यहाँ पे क्या काम करते हो? साफ सफाई का काम करते हैं। साफ सफाई काम करते हो, तो कभी मुलाकात हुई उनसे? कभी उनसे बात हुई? नहीं, खोलते ही नहीं थे हम लोग। ठोकते थे तो दरवाजा वैसे सीढ़ी धोते जब ठोकते थे हम लोग। कचरा उसका बाहर ही रहता था। कभी कभी 15 दिन में 10 दिन में ऐसे मिलता था हम लोगों को कचरा। पार्सल का ही मिलता था वो भी कचरा। कभी नहीं खोला उसने कचरा। कभी दरवाज़ा खोला नहीं, ना कभी आपसे बात किया? नहीं, कभी बात नहीं हुआ हम लोगों से। अभी जो यहाँ पे सामने उन्होंने जो चाकू से अटैक किया है तो आपको अब ये सुन के कैसे डर लग रहा है? हाँ, डर तो लगेगा ना सर, ऐसी बात होएगी तो। तपास यंत्रणांच्या मते आरोपीचा संपर्क इसिसशी आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण त्याची पत्नी अफगाणिस्तानची असल्यानं तो अफगाणिस्तान किंवा आखाती देशात असताना दहशतवाद्यांच्या संपर्कात आल्याचा संशय आहे। तपासात समोर आल्यानंतर जुबेर अन्सारी हा ऑनलाईन शिक्षक असून तो अबुधाबी आणि आखाती देशातील मुलांना ऑनलाईन शिकवत होता। याच प्रकारे तो धर्मांधांच्या संपर्कात असल्याचे धागेदोरे शोधून काढले जात आहे। जैब जुबेर अन्सारी बराच काळ अमेरिकेत राहत होता। इतकंच नव्हे तर उच्च शिक्षित असलेला जैब चांगली नोकरी करत होता। तर हे सेल्फ रॅडिकलायझेशन प्रकरण आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। केवळ काहीतरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे इतर धर्मियांना मारायचं आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे। त्याला पकडलेलं आहे। आता एटीएस आणि एनआयची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल। युरोपमधील अनेक देशांमध्ये लोन वुल्फ अटॅकच्या माध्यमातून धर्मांधांनी अनेकांचा जीव घेतला, मात्र भारतात पहिल्यांदाच या पद्धतीने हल्ला झालाय। त्यामुळे तपास यंत्रणांसमोरील आव्हान वाढलंय। अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, मीरा भाईंदर।